श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण 42वी ओवी पाहतो आहोत की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. काय सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरांनी दिला. अंगना म्हणजे एक अत्यंत सुंदर दिसणारी मुलगी जी 9-10 वर्षाची आहे. जणू काही एखादी कळी उमलावी तसं तिचं तारुण्य उमलत चाललेलं आहे. सौंदर्य आहे पण ते सुप्त आहे, अजून प्रगट व्हायचं आहे. जशी एखादी कळी उमलायला आलेली आहे, त्या कळीचं फूल व्हायचं आहे, पण फूल होण्याचे सगळे गुण त्या कळीमध्ये जसे असतात तसं एक अत्यंत सुंदर मुलगी आहे आणि तिच्यामध्ये सगळं सौंदर्य हे सुप्तपणाने आहे. म्हणजेच काय की आहे पण ते अजून व्यक्त झालेलं नाही. पण जेव्हा केव्हा ते व्यक्त होते त्यावेळेला ते संपूर्ण जगाला भूल पाडते, भुलवून टाकते, वेडं करते. तसं मनुष्याच्या प्रेरणा या त्या सुप्त असणाऱ्या सौंदर्यासारख्या असतात. त्या जेव्हा केव्हा प्रगट होतात तेव्हा ते संपूर्ण विश्वाला भारून टाकतात, भुलवून टाकतात. आणि नेमकं व्यासांच्या बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला हे अशा प्रकारे सुप्त असणारं सौंदर्य आपल्याला आढळून येतं. आणि व्यासांच्या बुद्धीमध्ये असणाऱ्या सौंदर्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी ही किती सुंदर उपमा दिली बघा की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी. म्हणजे काय की नुकतीच वयात येणारी एखादी अल्लड लहान मुलगी जशी असते ती दिसायला अत्यंत सुंदर आहे, अत्यंत सौंदर्य तिच्यामध्ये भरलेलं आहे, अत्यंत गुणवान आहे, लावण्य आहे, त्या लावण्याची झळाळी आहे, नव्हाळी आहे, नवीनपण आहे. परंतु अजून ते थोडंसं झाकलेल्या अवस्थेमध्ये आहे, ती अजून कळीच्या अवस्थेमध्ये आहे, तिचं अजून उमललेलं फूल व्हायचं आहे. ही जी थोडीशी प्रगट, थोडीशी अप्रगट किंवा थोडीशी गुप्त अशी जी अवस्था आहे, नुकतंच वयात येणं जे असतं त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. आणि व्यासांची प्रतिभा अशा पद्धतीची आहे की जी सौंदर्यपूर्ण आहे परंतु अजून ती थोडीशी कळीच्या अवस्थेमध्ये आहे. पण जेव्हा केव्हा ती व्यक्त होते, प्रगट होते, या संपूर्ण जगाला जशी वेड लावते, भुलवून टाकते, त्याप्रमाणे व्यासांची प्रतिभा आहे. आणि त्यांनी महाभारत या ग्रंथामध्ये आपल्या प्रतिभेच्या सौंदर्याने आणि तिच्या आविष्काराने, तिच्या निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होणाऱ्या छटांनी सगळ्या जगाला वेड लावलेला आहे. पुढची उपमा बघा. इथे उपमांची एका मागोमाग एक त्यांनी अशी गुंफण केलेली आहे. 43व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जियापरी. नाही का. आता इथे एका उद्यानाची उपमा दिलेली आहे. वन आणि उद्यान याच्यामध्ये मुख्य फरक काय असतो तर वन जे असतं ते आपोआप वाढलेलं असतं, नैसर्गिक असतं आणि भगवंताच्या इच्छेप्रमाणे मुक्त आविष्कार त्या वनामध्ये आपल्याला दिसतो. परंतु उद्यान जे असतं ते माणसांनी बनवलेलं असतं, त्याची योग्य प्रकारे रचना केलेली असते. झाडं लावताना किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये दाखवताना त्या अगदी मोजून मापून
मापं घेऊन योग्य पद्धतीने योग्य प्रकारे त्या मांडणी करून ते घडवलेलं असतं. म्हणून मानवनिर्मित बागा किंवा ज्याला आपण उद्यान म्हणतो ते योग्य पद्धतीने योग्य प्रकारे आखून माखून तयार केलेलं असतं. महाभारत ही जणू काही उद्यानांची बाग आहे. आता उद्यानांची बाग म्हणजे एकच उद्यान नाही आहे, अशी अनेक उद्याने एका ठिकाणी एका मागोमाग एक रचना केलेल्या अशा पद्धतीची ही बाग आहे. आणि ही बाग कशी आहे तर सुविचारांची बाग आहे. आणि त्या बागेमध्ये आता माधवी आलेली आहे. माधवी याचा अर्थ वसंत ऋतू. बाग नुसते असून उपयोग नाही, तर वसंत ऋतू पण आला पाहिजे. आणि वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटली पाहिजे. आणि मग त्या झाडांचं सौंदर्य जसं वाढतं, किंवा वनामध्ये ज्याप्रमाणे खाणी असतात आणि त्या वनातल्या शोभेने त्या खाणी जशा आपल्याला शोभून दिसतात, त्याप्रमाणे महाभारत ही जणू काही सुविचारांची बाग आहे. आणि या बागेमध्ये आता वसंत ऋतू आलेला आहे आणि संपूर्ण बाग फुलली आहे. या बागेमध्ये काय नाही, फुलं आहेत, फळं आहेत, पानं आहेत, झाडं आहेत, पालवी आहे आणि निरनिराळ्या प्रकारची सुशोभित केलेली अशी ही बाग आहे. एक वसंत वैभव नावाचा एक फार सुंदर शब्द गदी माडगूळकरांनी आपल्या गीत रामायणामध्ये वापरलेला आहे. आता नुसता वसंत नसून त्या वसंताचं वैभव आपल्याला दृष्टीस पडतं, नाही का? या कवींची प्रतिभा कशी असते आणि ती कशी फुलते याचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करताना, अभ्यास करताना याच्यातलं सौंदर्य आपल्या लक्षात येतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की व्यासांच्या प्रतिभेचं सौंदर्य अशा पद्धतीने खुललेलं आहे की जणू काही वसंत ऋतूमध्ये फुललेली एखादी बाग आदिलापासून अपाडे, म्हणजे आरंभापासून अखेरपर्यंत कुठेही पहा, कशीही पहा, कधीही पहा, ती बाग फुललेलीच आहे. कारण सगळीकडे या वसंत ऋतूचा परिणाम झालेला आहे. ही जी काही बाग आहे ती महाभारतामध्ये अशा प्रकारे फुललेली आहे. आणि हे सुविचार महाभारतामध्ये व्यासांनी अशा पद्धतीने रचनात्मक मांडलेले आहेत की त्याचं सौंदर्य हे अलौकिक आहे आणि अत्यंत परिणामकारक आहे. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवनाची तत्त्वे मांडताना मानवनिर्मित असलेल्या उद्यानाप्रमाणे या बागेची रचना केलेली आहे. आणि वसंत ऋतूमध्ये फुलल्यानंतर त्या बागेचं सौंदर्य ज्या पद्धतीने वाढतं, त्या पद्धतीने व्यासांच्या प्रतिभेचं, त्यांच्या विचारांचं सौंदर्य वाढलेलं आपल्याला या महाभारत ग्रंथामध्ये दिसून येतं. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की महाभारतामध्ये जी काही सुभाषितं आपल्याला आढळतात ती व्यासांनी हेतुपूर्वक रचलेली नसून त्या भूमिकेमध्ये व्यास असताना त्यांच्या तोंडून सहजगत्या ती येऊन गेलेली आहेत. मुळात संस्कृत भाषा ही माधवी पूर्ण भाषा आहे असं म्हटलं जातं. गोडवा त्या भाषेचा इतका अफाट आहे आणि संस्कृत भाषेला सर्व भारतीय भाषांची जननी असं म्हटलं जातं. त्यामुळं मातृत्वाचा गोडवा, मातृत्वाचं प्रेम, मातृत्वाचं भावभावनांचा कल्लोळ या सगळ्या गोष्टी आपल्याला या महाभारतातल्या सुविचारांमध्ये आढळून येतात. आणि ही सुभाषितं आणि यांची थोरवी ही एवढी मोठी आहे की मुळात संस्कृत भाषाच ही गोड असल्यामुळे त्या सुभाषितांची गोडी आपल्याला आणखीनच वाढलेली दिसते. आणि ती गोडी चाखताना
त्याचा आस्वाद घेताना आपल्याला सुद्धा आनंदाचे उमाळे फुटतात. 44वी ओवी आता आपण बघूया. नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडुदावी. नाही का, सोन्याची एक चीप आहे किंवा सोन्याचं एक बिस्किट आहे असं आपण समजूया. त्याचा आकार कसा का असेना, परंतु ती बघताना आपल्याला सौंदर्य वाटतंच, नाही का. पण जेव्हा त्या सोन्याच्या विटेपासून, सोन्याच्या चिपेपासून, सोन्याच्या बिस्किटापासून जेव्हा एखादा अलंकार बनतो, तेव्हा मात्र त्याचं सौंदर्य असं काही वाढतं, असं काही त्याचं रूप बदलतं की पाहतच राहावं असं आपल्याला वाटतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवनामध्ये ज्ञान जे पसरलेलं आहे ते सोन्याच्या विटेसारखं आहे, परंतु व्यासांच्या मुखातून जेव्हा तेच ज्ञान व्यासांच्या उक्तीतून बाहेर येतं, तेव्हा जणू काही त्या सोन्याचा अलंकार बनून येतो. आणि अलंकाराचं जे वाढलेलं सौंदर्य असतं, त्या पद्धतीने व्यासांच्या मुखातून प्रसूत झालेली ही जी काही उक्ती आहे, त्या उक्तीचं सौंदर्य इतकं काही अफाट आहे की ते म्हणतायत, नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. ते जे मूळचं सोनं असतं बिस्किटाच्या रूपामध्ये, सोन्याची चीप म्हणा किंवा सोन्याची वीट म्हणा, ती सुद्धा चमकतच असते. अहो सोनंच आहे, ते चमकणारच ना. म्हणजे सोन्याची वीट असली काय, बिस्किट असलं काय, सोन्याची चीप असली काय, ती चमकतेच. त्याचं मूळचं सौंदर्य आहेच, नाही असं नाही. पण त्या सोन्याचा जेव्हा अलंकार बनतो, तेव्हा त्या अलंकाराचं सौंदर्य जसं वाढतं, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. म्हणजे निवाडू दावी म्हणजे निवड करायला वाव मिळतो आपल्याला. अनेक प्रकारचे दागिने आपल्याला त्या सोन्यापासून घडवता येतात. आपल्याला हवे तसे, आपल्याला आवडतील तसे आपल्याला दागिने बनवून घेता येतात. म्हणून निवड करायला वाव मिळतो. आणि ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या सोन्यापासून अलंकार बनवले जातात. आणि त्या अलंकाराचं जे सौंदर्य आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने खुलून दिसतं. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचे अलंकार वापरूनच भाषेचं सौंदर्य वृद्धिंगत होतं आणि मग त्याला वाङ्मय असं आपण म्हणतो. म्हणून वाङ्मय हे सौंदर्याने परिपूर्ण असलेलं भाषेचं सौंदर्य असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये जगत असताना अनेक प्रकारची अशी माणसं आपल्याला दिसतात बघा, की जे जगतात पण त्यांच्या जगण्याला काही अर्थच नसतो. ते जिवंत आहेत का मेलेले आहेत असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने. किंवा हिंदीमध्ये एक वाक्य फार सुंदर आहे, चलती फिरती लाशे असं त्यांचं वर्णन करावं. अशी ती इतकी नाही का मुरदाडपणाने वागत असतात. त्यांच्या जीवनामध्ये रस नसतो, जगण्यामध्ये अर्थ नसतो, आनंद नसतो. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जोपर्यंत आपण भगवंताला घट्ट धरलेलं आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जिवंतपणा आहे. एकदा का भगवंताने आपल्याला सोडलं की आपला मृत्यू हा ठरलेलाच आहे. आणि म्हणून इथे एक रहस्य ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की भगवंताने आपल्याला जोपर्यंत धरलेलं आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जिवंतपणा आहे, जगण्याला अर्थ आहे.
आणि ज्या दिवशी भगवंत आपला हात सोडेल त्या दिवशी आपण मृत्यूला कवटाळणार आहोतच. मग त्याची इच्छा असेल तर तो मला ठेवील, नाहीतर जायची माझी तयारी आहे. अशी ज्यांची वृत्ती असते, असे जे निडर असतात, असे जे बिनधास्त वृत्तीचे असतात, त्यांच्याच जीवनामध्ये खरा जिवंतपणा असतो. नाहीतर रडत रडत कुढत जगणारी माणसं आपल्याला दिसतात. मरण का येत नाही, मरण का येत नाही अशी मरणाची वाट बघत बसलेली असतात. अशा लोकांच्या जीवनामध्ये अर्थच नसतो, जीवनामध्ये आनंद नसतो, जीवनामध्ये जिवंतपणा नसतो. आता इथे गंमत सांगतो. मरणाला जो भ्याला त्याच्या जीवनाला अर्थच नाही, आणि जो मरणाला भीत नाही त्याच्याच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. आणि एक लक्षात ठेवा, मरण तर सगळ्यांनाच येणार आहे. कोण इथं राहणार आहे हो? जर सगळेच मरणार आहोत आणि सगळ्यांना आज ना उद्या कधी ना कधी मरण येणारच आहे, मग त्या मरणाला घाबरायचं काय कारण आहे? तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. असं आपण जसं गावाला जाताना एस टीतून किंवा आगगाडीतून बसल्यानंतर खाली पोचवायला आलेल्या नातेवाईकांना जसं गुड बाय टाटा करून आपण आनंदाने गावाला जातो, त्या पद्धतीने मृत्यू हे सुद्धा गावाला जाणंच आहे. या जगातून त्या जगात जायचं आहे. मग रडायचं कशाला, दुःख करायचं कशाला? तुकाराम महाराजांसारखं हसत हसत आनंदाने जाऊया. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, असं आपण वागलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.